तो निर्णय करावा। मी काय म्हणतो, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे। आता न्यायालयीन समिती काल गठीत करण्यात आलेली आहे, माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय। तुम्हाला वाटतं आता याच्यातला पास आवळला जातो आणखी SIT 100% एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही। म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल। आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती आहे। अमेरिकन सिम कार्ड असल्याचं समोर आलेलं आहे, ज्या अमेरिकन सिम कार्डवरून तो सिम कार्ड कोणाकडे? अमेरिकेची नोंदणी असलेली सिम कार्ड, वाल्मिक कराडकडे अमेरिकेची नोंदणी असलेलं सिम कार्ड होतं आणि त्यातून तो अनेकांना धमकी देत असल्याचं आता समोर आले। हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाहीये, हा आका 17 मोबाईल वापरत होता। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता, वापरत असेल तेही करत असेल। आका काय नाही करू शकत। आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता। आका ठराविक लोकांना म्हणतोय, लोकांना शब्द वापरतो, तुमचं तुम्ही समजून जा। वाल्मिक कराडच्या पत्नीने तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सुरेश धस यांचेही काही व्हिडिओ आहेत, ते मी योग्य वेळ आल्यावर कोणी माझ्या हे बघा, मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे ती माझी भगिनी, माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही। कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावरती आरोप करावे। व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो। लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे, माझं काय व्हिडिओ सापडणार नाही। मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही, ती माझी बहीण आहे, माऊलीवर मी बोलणार नाही। हा त्यांच्याच कोणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर दे। आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये। पण अशा आरोपींच्या माध्यमातून समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते, हे काही नाही, समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही, हे फेसबुक व्हॉट्सअप रील्स वरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे, त्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्या ऐवजी अभ्यास हातात घ्यायच्या ऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात। ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे, त्यातले हे पोरं आहेत, बाकी काही नाही। खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण एकमेकांशी कनेक्ट आहे, त्यामुळे वाल्मिक 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख, हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते। त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना ते SIT खरं बोलेल ना, आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवलं। संजय राऊतांपासून सगळे जे विरोधी पक्षाचे नेते अनिल देशमुखांपर्यंत आता आरोप करत आहेत। आज जो सैफ अली खानवरती हल्ला झाला त्याचं बीड प्रकरणाशी कनेक्शन जोडलं जाते, बीड पासून मुंबईपर्यंत आता कुणी सुरक्षित नाहीये असा आरोप केला जातो। हे चोरी करायला आलं वाटतं ते सैफ अली खान, काय तुम्ही हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड देता, आमच्या इकडे काय एवढं नाही। त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना। अहो संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झालाय, तुमच्याकडे बातमी सुद्धा नाही। सैफ अली खानच्या बातमीमध्ये
असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता? त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्धी. कॉलेजच्या पोराचं झालं. हा खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. आका ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता हे तुम्ही आता ओळखून घ्या. मंजिली कराड यांच्यावर आपण काहीच बोलणार नसल्याचं देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे. मंजिली कराड या माझ्या भगिनी आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यावर काहीच बोलणार नसल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे.